मी उभा आहे भारतातल्या सर्वात मोठ्या ताकाच्या फॅक्टरीमध्ये. कुठे? चला बघूया. तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव आदित्य काळभोर. आणि तुम्ही काय बघता इथे? मी ॲक्च्युली इथे ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो. सर्व जे काही प्रोडक्शन आहेत त्याचे सर्व ऑपरेशन्स मी पाहतो. ॲक्च्युली ही ऊर्जा कंपनी आहे. जवळपास हे 4 एकरामध्ये सर्व पसरलेली कंपनी आहे. इथे आपण मिल्क आणि मिल्कचे प्रॉडक्ट आणि बेव्हरेजेस त्यांचं सर्वांचं उत्पादन आपण या ठिकाणी करत आहोत. मी ऐकलंय भारतातली वन ऑफ द सर्वात मोठी ताकाची फॅक्टरी ही आहे. हो, ॲक्च्युली सर्वात प्रथम म्हटलं तर ओरिजिनच आम्ही म्हणजे जी बॉटल आहे त्या बॉटलमध्ये ताकाची सुरुवातच आम्ही केलेली आहे. म्हणजे तुम्ही आता कुठे पण गेलात आणि तुम्हाला बॉटलमध्ये ताक मिळालं तर त्या बॉटलमधलं ताक ही सुरुवात इकडनं झाली आहे, या जागेवरनं. थोडक्यात याचा उगम इथून झालेला आहे सर्व. अरे वा. तर चला बघूया. किती अभिमानाची गोष्ट आहे की भारतातली ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये चालू झाली. आणि हे गाव कुठलं आहे? हे अंधळगाव आहे. अंधळगाव शिरूर तालुक्यामधील अंधळगाव आहे हे. आणि तिकडनं हिची सुरुवात झाली आहे. चला खूपच अभिमानाची गोष्ट आता आहे. आपल्याला आज जाण्यासाठी हे मास्क वापरावं लागणार आहे. तरी सर्वांनी आपण मास्क वापरूया. हायजीन इम्पॉर्टंट. एकदम परफेक्ट. माझा मास्क झालेला आहे. चला. तर दादा आपल्या मागे काय दिसतंय हे सगळं? हा सर्व ताकाचा प्लांट आहे. अच्छा. म्हणजे इथे ताक पूर्ण बनवलं जातं. म्हणजे इथे फक्त ताक बनतं? फक्त ताक बनतं इथे. ओके. आणि ते कसं बनतं त्याची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देत आहे. तर हे काय सगळं मग? आता हे टँक आहेत. इथे आपण ताक बनवण्यासाठीचे जे काही दुधापासून दही बनवतो त्याचं कल्चरिंग करतो आपण या टँक मध्ये. काय करतो? कल्चरिंग म्हणजे दही बनवतो. अच्छा. आणि ते दही बनवण्यासाठीचे हे आपल्या असणारे टँक आहेत. तर हे सगळे टँकचं काम आहे दही बनवणं. दही बनवणं. मला सांगा, दही बनवायला मेन पाणी पण लागतं. हो. मग आपलं पाणी कुठून येतं? पाण्यासाठी आपण काय केले, आपल्याकडे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर प्लांट आहे. स्वतःचा आहे? स्वतःचा प्लांट आहे आपला. ओके. जेणेकरून आपण ताकामध्ये जे काही पाणी टाकतो हा. म्हणजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे काही बीआयच्या नियमाप्रमाणे असणारं पाणी आपण त्या ताकामध्ये ऍड करत असतो. ओके. ते पण चिल्ड वॉटर. ओके. त्यामुळे उत्कृष्ट प्रकारचं दर्जाचं ताक बनण्यासाठी सोपं पडतं. तर पाणी त्याच्यामुळे. कुठे टाकतो आपण? पाणी ह्या टँक मध्ये हे बॅच बनवण्याचं टँक आहे. अच्छा. तर या ठिकाणी आपण त्यात पाणी वगैरे ऍड करतो. आणि मला सांगा, इकडे जर ताक बनतं हे, ओके, तर हे टँकर मध्ये ताक आहे आता? हो हो. आता याच्यामध्ये टँक मध्ये ताक आहे. आणि मग ताकाची चव कशी घेतली जाते? म्हणजे कसं ठरतं की चव बरोबर लागत नाही? आता याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी इथं सॅम्पल कॉप्स आहेत. इकडनं ह्याच्यामधून आपण सॅम्पल घेऊ शकतो. हा. मी तुम्हाला सॅम्पल घेऊन दाखवतो की आपण ताकाची टेस्ट वगैरे हा, करू चालेल, शकतो. सगळे चालेल. करू. दुसरी गोष्ट, ताकाची टेस्ट करताना याचं सॅम्पल काढल्यानंतर लॅब मध्ये पहिल्यांदा टेस्टिंग केलं जातं. आपला स्वतःचा लॅब पण आहे? लॅब पण आहे. आणि अच्छा. लॅब मध्ये टेस्ट केल्याच्या नंतरच ठरवलं जातं की हे ताक आता बॅच बनवून पुढे प्रोडक्शन साठी योग्य आहे, अयोग्य आहे, किंवा याच्यामध्ये आणखी काय करणं अपेक्षित आहे ते सर्व ओके. इथे ठरवलं जातं. ओके. इथं कॅमेरा दाखव. हे हे sample फ्रेश आहे. बटर मिल्क आलेलं आहे. हो, हे फ्रेश बटर मिल्क आहे. आता हे प्यायच्या आधी जाणार आहे लॅब टेस्टला. लॅब आपण लॅब टेस्ट घेऊया आणि मग आपण पिऊया. ऍक्च्युली ही आमची सेंट्रल लॅब आहे. ओके. म्हणजे जिथे जिथे आपले प्रोडक्शन होतात हा. प्रत्येक प्रोडक्शनच्या ठिकाणी एक एक लॅब असते. ओके. त्यावेळेस जिथे प्रोडक्शन झालं हा. की त्यानंतर तिथे चेक केलं जातं. परंतु जे काही फिनिश प्रोडक्ट होतात की जे डिस्पॅच करायचे असतात आणि डिस्पॅच करण्यापूर्वी ते प्रोडक्ट योग्य आहेत की अयोग्य आहेत, हा. हे फायनल चेकिंगच्या साठी हे सेंट्रल लॅब मध्ये इथे येतात. ओके. आणि सेंट्रल लॅब मध्ये आल्याच्या नंतर हे आमची केमिकलची लॅब आहे. ओके. या केमिकलच्या लॅब मध्ये पूर्ण अनालिसिस केलं जातं इथे ओके. की हा प्रोडक्ट मार्केटला देण्यायोग्य आहे की अयोग्य आहे. अशा ओके. पद्धतीने इथे टेस्टिंग केले जातात. ओ. जे ताकाचं फिलिंग करतो म्हणजे ज्याच्यात ताक आपल्याला भरायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बॉटल तयार करावी बरोबर. लागते. आणि ती बॉटल कशी तयार केली जाते, त्याचं मशीन कसं बनले जाते, मी तुम्हाला मागे मशीन मध्ये दाखवतो की अच्छा. कशामधून मग बॉटल पण आपण बनवतो? हो, आपण इथेच बॉटल सुद्धा बनवतो. बॉटल बनवण्याचा मागचा हेतू असा आहे की हायजिनिकली दृष्ट्या ज्या सेक्शन मध्ये आपण त्याचं फिलिंग करणार आहोत त्याच ठिकाणी जर बॉटल बनली गेली तर त्याच्यामुळे क्वालिटी मध्ये चांगली गुणवत्ता चांगल्या प्रकारे मिळते. त्याच्यामध्ये डस्ट जात नाही, काही जात नाही, कारण लगेच बॉटल बनली लगेच कामाला हो, आणली. म्हणजे कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस राहत नाही. वाव. आता बॉटल आणणार, त्यात धूळ जाणार, मध्ये साफ करा, मग हे करा. हो, त्यापेक्षा तिथेच बनवा, तिथेच वापरा. इथेच डायरेक्टली वापरले जाते. खतरनाक दादा, खतरनाक. मग एकदा बॉटल बनला की पुढे काय करतो आपण? आता बॉटल बनल्याच्या नंतर हा कन्व्हेअर आहे अच्छा. की जेणेकरून बॉटल त्याच्यात फिडिंग केली जाते. ओके. फिडिंग केल्यानंतर बॉटल मध्ये जरी चुकून काही कचरा वगैरे असेल अच्छा. तर त्या ठिकाणी बॉटल सुद्धा रिन्स केली जाते. बॉटल हो, धुतली परत जाते, रिलीज केली जाते. परत रिन्स केली जाते. अच्छा. त्यानंतर इथे बॉटल फिलिंग केली जाते. हे पहा बॉटल ओके. कशी जाते आणि फिल होते. ओ. आणि फिलिंग केलेल्या बॉटलला डायरेक्टली लगेच कॅपिंग केलं जातं. अच्छा. म्हणजे
जरा पण कंटॅमिनेट होण्याची काही त्याला चान्सेस नाही. चान्सेस ठेवत नाही त्याला. आपण जास्त वेळ लागत नाही. जसं फिलिंग रोटेट होतं त्याच्याच टाइमिंग मध्ये त्याला कॅपिंग केलं जातं. कॅप पण आपण सगळं बनतं आपल्याकडे बनतं. कॅप आपण बाहेरून परचेस करतो पण ते एकदम प्लास्टिक मध्ये पॅक होऊन येतात. ओके. त्यामुळे त्याच्यामध्ये काही कंटामिनेशन होण्याचे चान्सेस नसतात. त्याला इयर मारले जाते त्या कॅपला सुद्धा. आणि तशी पण प्रॉपर मशीन आहे स्वतःची. हो, त्याला स्टरलाइज इयर मारली जाते की जेणेकरून ती कॅप सुद्धा स्वच्छ असते. ओके. आणि मला सांगा आता हे जेव्हा पॅक होतंय तर याच्यातलं ताक किती दिवस राहतं? याची ऍक्च्युली सेल्फ लाईफ 15 दिवसाची आहे. अच्छा. बिलो 4 डिग्रीमध्ये जर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तर त्याला 15 दिवसापर्यंत त्याची ऍसिडिटी वगैरे वाढत नाही आणि एकदम उत्कृष्ट प्रकारचं ताक राहतं. आणि फ्रीजच्या बाहेर? फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर हे ऍसिडिटी आहे. याची ऍसिडिक प्रकार आहे. ऍसिडिटी त्याची वाढत चालेल. 1-2-4 तासानंतर त्याची ऍसिडिटी वाढायला चालू होईल. हो. म्हणजे दादा मला सांगा की हे एवढं म्हणजे काय म्हणतात ना पेरिशेबल आहे की तुम्हाला पटकन करून पटकन विकायचं पण आहे. हो, हे बनल्यानंतर प्रथम याला चिलमध्येच कोल्ड स्टोरेजला ठेवलं पाहिजे. याचं हँडलिंगच असं आहे की कोल्ड चेन आहे याला, म्हणजे कोल्ड चेन मध्येच गेलं पाहिजे सर्व. तर मग तुम्ही शेवटपर्यंत बघता की ते फ्रीज मध्ये होते की नाही. मग तुमचे ट्रक पण फ्रोझन असतात आणि तुमच्या जे तुमचे डीलर पण आहेत त्यांना पण फ्रीज प्रोव्हाइड केलेले असतात. हो, यांना आपण काय करतो ऍक्च्युली याच्यामध्ये रेफ्रिजरेशन सिस्टम जे आहे त्याला सुद्धा जीपीएस सिस्टम लावलेले आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोलर सुद्धा आहेत. ओके. आपण इथून जो माल आपला आउट होतो, आउट होण्यापूर्वी सुद्धा आपलं टेम्परेचर घेतलं जातं. क्वालिटी वाले चेक करतात गाडी लोड होण्यापूर्वी. आणि लोड झाल्यानंतर सुद्धा ते ज्यावेळेस गाडी म्हणजे जाऊन आपल्या डीलरकडे जाते त्यावेळेस सुद्धा कळतं की गाडीचं टेम्परेचर किती आहे. त्याचं मॉनिटर होतं ऑलरेडी जीपीएस सिस्टम मध्ये आता आलेलंच आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फायदा आहे की ते पूर्ण आपल्याला समजतं. काय सुंदर ना. हो. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण आपलं घेतो हातात बॉटल तेव्हा ती थोडी फ्रेश असते कारण तेवढं त्याला मॉनिटर केलं गेलेलं आहे. मॉनिटर केलेलं. ज्यावेळेस आता बॉटल आपली फिलिंग झाली, कॅपिंग झालं, कॅपिंग इन्स्पेक्शन झालं आणि इन्स्पेक्शनच्या नंतर आता याला लेबलिंग होत आहे. म्हणजे हा रोटेट जो करत आहे तो त्याच्या बॉटलच्या दोन्ही बाजूला त्याला लेबलिंग करत आहे तो. ओके. आणि ते लेबलिंग केल्याच्या याला बीओपीपी लेबल म्हणतात. अच्छा. हा, त्याला लेबलिंग केलं जातं आणि लेबलिंग केलं की नंतर प्रिंटिंग केलं जातं त्याला बॅच कोडिंग. ओके. म्हणजे ते लेबलवरती बॅच कोडिंग वगैरे जॉईन केलेलं आहे, फिटिंग केलेलं आहे. त्याच्या वेळेस त्याच ऍट अ टाइम त्याला बॅच कोडिंग पण केलं जातं. आणि आता मिनिटाला किती बनतायत? ऍक्च्युली हे 120 BPM होतं, म्हणजे 120 बॉटल पर मिनिट. 120 बॉटल पर मिनिट. म्हणजे एका सेकंदाला 2 बनतायत. हो. लिहिलं बघ ना मशीन बीपीएम. मशीन हे बॉटल पर मिनिटचं आहे. आता पुढे काय होतं? आता ज्या वेळेस आपल्या बॉटलला लेबलिंग वगैरे होतं आहे, लेबलिंग झाल्याच्या नंतर आपण तिथे पाहिलं की बॅच कोडिंग सुद्धा होते असे. म्हणजे जे काही रोल आहे त्या रोलवरती आपण बॅच कोडिंग होतं. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे त्याची MRP आहे ती याच्यावरती टाकली जाते पूर्ण ॲज पर नॉर्म्स प्रमाणे. आणि त्या पद्धतीने मग हे पुढे पॅकिंगला जातं. अच्छा. पॅकिंग करताना त्याला रॅपिंग केलं जातं. रॅपिंग केल्याच्या नंतर ते आपल्याला कोल्ड स्टोरेज मध्ये आपण ठेवतो आणि डिस्पॅचसाठी ते रेडी होऊन जातं. ओके. तर आता हे मागे काय दिसतं आपल्याला? आपल्याला ही ताकाची कोल्ड स्टोरेज आहे. ओके. जे आपण आता ताक बनवलेले आहे, आपण जी प्रोसेस पाहिली ते ताक जे आता स्टोरेज करण्यासाठीचं हे कोल्ड स्टोरेज आहे. त्या कोल्ड स्टोरेज मध्ये पहा की 0 ते 4 डिग्री पर्यंत टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आता सुद्धा पहा तुम्ही तिथे 0 डिग्री टेम्परेचर ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानुसार आता आपण आतमध्ये जाऊन सुद्धा पाहू की त्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण स्टॅकिंग कसं केलेलं आहे, ताक कशा प्रकारे लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. चला, व्हेरी इम्पॉर्टंट. ओहो माय गॉड, इथे स्वेटरची गरज आहे. मला स्वेटरची गरज आहे. तो फक्त स्वेटर घालू दे. माय गॉड, काय थंड आहे. खूप थंड आहे. आणि या थंडीमध्येच आपण कोल्ड स्टोरेजमध्येच ताक वगैरे इथे स्टोरेज करतो. आपल्याकडे 2 प्रकारच्या व्हरायटी आहेत. एक एस क्यूब मध्ये, एक म्हणजे हाफ लिटर म्हणजे 500 ml आणि 1 लिटर. या 2 प्रकारामध्ये आपण इथे ताक बनवतो. ओके. आणि त्याचं स्टॅकिंग सुद्धा अशा प्रकारे स्टॅकिंग करतो की जेणेकरून आपल्याला लोडिंगसाठी म्हणजे स्टोरेज करण्यासाठी आणि लोडिंग अनलोडिंगसाठी पण सोपं पडतं. ओके. तर आता आपल्याबरोबर ऊर्जाचे चेअरमन प्रकाश सर आहेत. सर, 25 वर्ष झालीत ऊर्जाला. कशी सुरुवात झाली या गोष्टीची? मी यापूर्वी ॲक्च्युली याच व्यवसायामध्ये काम करत होतो. तर ती सुरुवात आमची जी झाली ती 22/2 दुपारी 2:22 2002 साली प्रॉडक्टची निर्मितीची सुरुवात झाली. सुरुवातीला मी फक्त डेअरी व्यवसाय टाकून म्हणजे डेअरीमध्ये पाऊच पॅकिंगकडे फक्त लक्ष दिलं होतं. पाऊच पॅकिंगच्या नंतर आम्ही मग प्रॉडक्टकडे लक्ष दिलं.
आणि प्रॉडक्टच्या बरोबर मग हळूहळू आम्ही खरं तर हा आपला व्यवसाय वाढवत असताना आपण रोज पाहतो की मी काल जसा होतो तसाच आज राहिलो तो उद्या या व्यवसायात राहणार नाही. रोजचा आमच्याकडे बदल झाला पाहिजे आणि याच गोष्टीला अनुषंगाने मी आणि राम आम्ही 2 बंधू याच्यामध्ये काम करतो. राम याच्यामध्ये मार्केटिंगचं काम करतो संपूर्ण याच्यामध्ये. तर मार्केटमधल्या काय नवीन नवीन गोष्टी पाहिजेत आणखी ज्या दूध धंदा जागेवर ठेवून आम्हाला करता येतील अशा प्रकारच्या प्रॉडक्टबाबत त्यांच्याकडून आमच्याकडं विचारणा होत राहिली. मग दूध पाऊच बरोबर आम्ही दुधाच्या प्रॉडक्टकडे गेलो. आम्ही लस्सीमधले काय प्रकार आणले, लस्सी कपामधले अनेक प्रकार जे आणले. तर मला वाटतं की ह्याचा सुरुवातीचा जो हा कन्सेप्ट मार्केटमध्ये आला तो आमच्या नावावर असेल की ऊर्जाने कपामध्ये लस्सी सुरू केली आणि ती पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये केली. त्याच्या अगोदर आम्ही याच्याबरोबर पॅकेज ड्रिंकिंग, मी युरोपामध्ये गेलो होतो पूर्वी, तिथं बॉटलने पाणी पिताना आम्ही सर्व लोक पाहायचो. तर मला जाणवत होतं की आज ना उद्या आपल्याकडे जायला पाहिजे पाणी, आपल्याला आपलेही लोक बॉटलमध्ये पाणी मागणार आहे. आणि त्या काळी मला वाटतं 2002ला फक्त बेल्ली, बिस्लरी, ॲक्वाफिना हे 3-4च ब्रँड असतील तर 5वा ब्रँड ऊर्जा होता. एकदा असंच एका ढाब्यावर मी बाटलीमध्ये ताक पिलो होतो आणि त्या बाटलीमध्ये ताक, तर त्यांनी पाणी प्यायची जी बॉटल आहे ती स्वच्छ करून ताकाने भरून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये ठेवली होती. आमच्याकडे पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा प्लांट असल्यामुळे आमच्याकडे बॉटल इझिली अवेलेबल होती. बरोबर. ताकाला मागणी चांगली वाढली. मागणी जगली, हळूहळू वाढायला लागल्याच्या नंतर ऑलरेडी त्याच्या अगोदर आम्ही लस्सीचा प्रयोग केलेला होता. लस्सी आमची बऱ्यापैकी चाललेली होती आणि नंतर यामध्ये ताकाने जरा ग्रीप घेतल्याच्या नंतर मग ताकामध्ये मात्र आम्ही बाकीचे मेजर चेंजेस केले. ते बदल करण्यामध्ये आम्ही ताकाच्या नॅचरल तुम्हाला टेस्ट यावं हा कन्सेप्ट कधी सोडला नाही, हा बाजूला जाऊन दिला नाही आम्ही की लोकांना नॅचरल ताक पाहिजे. बरोबर. ते नॅचरल ताक असेल तरच ती टेस्ट राहते. मग त्या अनुषंगाने त्याला वापरायचं जे पाणी असेल ते पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच असलं पाहिजे. 25 वर्षामध्ये ताकाने आम्हाला चांगल्यापैकी समाजामध्ये म्हणजे आमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये चांगलं नावही दिलं. हा सगळा काम करत 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 25 वर्षातला प्रवास आमचा इथपर्यंत अतिशय छान पद्धतीने आला. सुंदर, तर सुंदर. म्हणजे तेच कौतुक वाटतं की एक मराठमोळा ब्रँड आज भारताच्या एवढ्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय आणि त्याचं ताक आज नंबर 1 ताक आहे. ते खरंच कौतुक आहे दादा. ती ही बॉटल जी ताकाची बॉटल आहे ही आता अनालिसिस झाल्याच्या नंतर ही बघा आपल्याला हे समजते की ही आता पिण्यायोग्य रेडी आहे. ओके, आपण खाली जाऊन पिऊन बघूया. हे ताक ना, खरंच हे ताक घेऊन टाक, याची जी लाईन आहे ना एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. ताक दिनादिन आहे. हे ताक दिनादिन आहे. ताक घेऊन टाक. या ताकाला माझ्याकडनं मी देऊ शकतो ऑफिशियल माझ्याकडून, कारण आम्ही असं आधीपणे पित होतो वर्षानुवर्ष विकत घेऊन. आता तर आम्हाला माहिती कसं बनतं, तर आता अजून आवडलंय मला हे. आणि तुम्ही पण ऍक्च्युली घरी करायचं असलं ताक, दही, पाणी आणि ग्राइंड करा फक्त बास. त्याच्यात तुम्ही ती मसाला टाका, हे टाका, नाही ओरिजिनल ताक. आणि हे तसंच मिळतं. आणि जर नाही जमलं तर घ्या विकत. मग काय, ते पण ऊर्जाच. ताक घेऊन टाक. चला बॅक टू फॅक्टरी. चला बॅक टू फॅक्टरी. स्टार्ट टू एंड इथे होतं आणि याच्यामध्ये कुठेही मला दिसलं नाही की काही अनहायजेनिक आहे किंवा काही ऑल्टरेशन होत आहे, असं काही दिसत नाही. अँड दॅट्स क्रेडिटेबल. आपण आता या मोमेंटला भारतातली वन ऑफ द बिगेस्ट ताक मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघितलं. खतरनाक दादा, आणि तुम्ही ते सांभाळताय, तुमचं पण कौतुक आहे. थँक्यू. आता आपण हे झाल्यावरती बघायला जाणार आहोत लस्सी कशी बनते. आता कुठलं डिपार्टमेंट आहे? आता हा ऍक्च्युली मिल्क प्रोडक्ट डिव्हिजनच आहे. मिल्क प्रोडक्ट डिव्हिजन मध्ये आमच्याकडे 2 पार्ट आहेत. एक म्हणजे ताक आणि पनीर सेपरेट केलेले आहेत आणि लस्सी, श्रीखंड आणि दही यांच्यासाठी एक विभाग सेपरेट आहे. सगळे प्रोडक्ट वेगवेगळे असले. आमच्याकडे हे 2 मास्टर प्रोडक्ट आहेत जे की लस्सी आणि ताक, त्यामुळे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. त्यातला हा लस्सीचा विभाग आहे आणि लस्सीच्या विभागामधली कशी प्रोसेस होते ते मी तुम्हाला जस्ट थोडीशी ब्रीफली माहिती देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लस्सीच्यासाठी एकदा प्रोसेसिंग करावं लागतं. मिल्क कुठल्याही प्रोडक्ट बनवण्यासाठी मिल्कला पहिल्यांदा प्रोसेसिंग करावं लागतं. प्रोसेसिंग करायचं म्हणजे पाश्चरायझेशन करावं लागतं. त्याचं कल्चरिंग करून म्हणजे दही लावावं लागतं. दही लावण्यासाठीच्या पलीकडले टँक दिलेले आहेत, त्या टँकमध्ये दही लावलं जातं. दही लावल्याच्या नंतर कलर वाईज जे काय असेल त्यानुसार एक लस्सी बनवली जाते आणि ती लस्सी आपण या मशीनवरती पॅकिंग करतो. पॅकिंग करून लस्सी हे पहा, हे पूर्णतः पॅकिंग होते आणि पॅकिंग झालेल्या लस्सीला वरती आपण प्रिंटिंग वगैरे करून पॅकिंग करून कोल्ड स्टोरेजला घेऊन जातो.
ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत हा लस्सीमध्ये. ड्रायफ्रूट लस्सी आहे, स्वीट लस्सी आहे, मिक्स फ्रूट लस्सी आहे. ओके. तसे पाहिलं तर आपण काही प्रीमियम पण लस्सी आहे त्याच्यामध्ये, त्या पण आपण बनवतो याच्या इथे. आणि आता हे जे मी ग्लास बघतोय ते पण आपण मॅन्युफॅक्चर करतो. हो, हे ग्लास जे आहेत ह्याचे कप, हा. हे कप सुद्धा आपलंच युनिट आहे, ते स्वतः आपणच मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे बॉटल त्या पण तुम्हीच बनवता, हे पण तुम्हीच बनवता, म्हणजे बाहेरनं काहीच नाहीये. पॅकिंग मटेरियल जे प्रायमरी पॅकिंग मटेरियल आहे ते आपण इन हाऊसच बनवतोय. सगळी क्वालिटी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. हो, क्वालिटी कंट्रोल. दादा, आणि मला एक विचारायचं होतं, आता तुमचं सगळं दूध लस्सीला येतं किंवा टाकायला पण येतं, हे सगळं दूध कुठून सोर्स होतं? हे ऍक्च्युली आमच्या जवळपासचे जे काही शेतकरी आहेत हा त्यांना आम्ही काय केलं, ते मिल्क बल्क कूलर प्रोव्हाइड केलेले आहेत, हा. की जे की जवळपासचे सगळे जे शेतकरी आहेत ते गवळी दूध घेऊन येतात, तिथे कलेक्ट करतात आणि आमचे टँकर जाऊन ते कलेक्ट करून घेऊन येतात. हो, मग डेली किती देतात आपल्याकडे? हे जवळपास आता आम्हाला 30,000 लिटर दूध आम्ही डेली हे करतोय प्रोडक्टसाठी. ओके. आणि सगळं आसपासच्या गावातच येतंय, हो, जवळच्याच परिसरात म्हणजे येते, त्यांना पण 20 ते रोजगार 25. मिळतो इकडे असल्यामुळे. हो हो, अरे वा, एक शेतीला एक जोडधंदा असल्यामुळे तो एक आहे. चांगलाच आहे. आता जे काही मिल्क प्रोडक्ट डिव्हिजन आहे, हा. या सर्व डिव्हिजनसाठीची जी काही CIP करावी लागते, म्हणजे क्लीन इन प्रोसेस, हा. हे क्लीन इन प्रोसेस करण्यासाठी हे असणारे CIP युनिट आहे. अच्छा. हे 10,000 लिटर पर लिटरच्या फ्लोनी वाहतो, म्हणजे जेणेकरून जे काही प्रोडक्ट असेल, कुठली टँक असेल, मशीन असेल, ते क्लिनिंग करण्यासाठी याचा खूप मोठा वापर केला जातो. आणि याच्यामुळे आपले जे काही मशिनरी असतील ते बॅक्टेरियल किल होतात पूर्ण त्याच्यामुळे, CIP युनिटमुळे. ओके. आणि एकदम प्रोडक्ट आपलं सेफ आणि चांगलं मिळतं त्याच्यापासून. नाईस. ही जी जागा आहे जिथे तुमची फॅक्टरी आहे, ते तुमचं गाव आहे? याच्यापासून एक 14 किलोमीटर आमचं गाव आहे. हा. पण मी एकदा इथून ज्यावेळेस प्लांट वगैरे टाकलेला हा. नव्हता, 2001-2च्या सुमारास आमच्या गावामध्ये हॉस्पिटल वगैरे काही नव्हते विशेष. माझ्या आईला शिरूरला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, आणि आईला शिरूरला दवाखान्यात घेऊन गेलं असताना इथं शेजारीच एक ओढा आहे, त्याच्या इथे माझी गाडी पंक्चर झाली. आणि गाडी पंक्चर झाल्यानंतर आई बसली होती बाहेर त्या ओढ्याच्या कठड्यावर, आणि लोक आम्हाला सांगायचे की अंधार पडतोय, लवकर राहिला नाही तर इथं मग जरा थोडा चोऱ्या मारायचा प्रश्न आहे किंवा अडीअडचणी, तर लवकर अंधार पडायच्या अगोदर गाडी हलवा. असं बोलत असताना माझी आई बोलली की तू इकडं तिकडं धंदा करतोय, त्यापेक्षा तुम्ही अशाच एखाद्या ठिकाणी जागा घेऊन जर धंदा केला तर लोकांना थांबायला पण आधार होईल. आणि आज सांगायला म्हणजे आम्हाला आनंद वाटतो की 25 वर्षानंतर सगळ्या STचा, पुण्याहून येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या बसेसचा ऊर्जा नावाने स्टॉप झालेला आहे. या एरियामध्ये कुठेही आमच्या 2 ते 4 किलोमीटरमध्ये ॲक्सिडेंट झाला रस्त्याला, तर आमची गाडी तयार असते, लोक तयार असतात, ते पेशंट घेऊन दवाखान्यामध्ये देतो. आणि जर रात्रपाळीला कुणाला गाडी बिडीची अडचण आली तर आमच्या इथे ऊर्जेच्या स्टॉपला किंवा इथे वॉचमनजवळ शॉपीच्या तिथे थांबायला लोकांना एकदम उत्कृष्ट आधार झाला. आणि ते सगळं होऊन गेलं तर ते आई वडिलांचे आशीर्वाद. कसं ना, एक आईचं एक वाक्य आणि त्यातनं अख्खी एक इंडस्ट्री इथे उभी राहिली आहे. तर आता आपण मगापासून बघतो की केवढी मोठी कंपनी आहे, आणि त्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये किती जास्त माणसं कामं करत आहेत, आणि या सगळ्या माणसांना मॅनेज करायला एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे सुवर्णताई. ताई, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या ना. नमस्कार, मी सुवर्णा कुतवळ. मी HR ॲडमिन आणि इथलं थोडं अकाउंट असं बघते सगळं. म्हणजे कुठलीही कंपनी जेव्हा आपण चालू करतो तर त्याच्यासाठी मॅनपॉवर हे सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो, आणि तो ॲस्पेक्ट असा रात्रीतनं कुठे मिळत नाही, तर तो तुम्हाला शोधावा लागतो, तयार करावा लागतो. सो आम्ही वर्षानुवर्ष हे एम्प्लॉईज तयार केलेले आहेत, आणि त्यामुळे मला सांगायला आनंद होतो की कंपनीच्या स्थापनेपासून जी लोक आहेत हे असे आमचे जवळजवळ 50+ एम्प्लॉईज आजही आमच्याकडे काम करतात. या सगळ्या वर्क कल्चरचं खरं तर हे क्रेडिट आहे जे आम्ही डेव्हलप केलेलं आहे. लोकांच्या फिजिकल हेल्थ बरोबरच मेंटल हेल्थचाही विचार करतो. सकाळी जेव्हा लोक जॉईन होतात तेव्हा एक 15 ते 20 मिनिटाचे मेडिटेशन सेशन घेतो. आम्ही सुरुवातीला बघितलं जेव्हा फॅक्टरी चालू केली की आजूबाजूच्या गावांमधून जो स्टाफ यायचा, लेडीज बेसिकली, यायची जायची सुविधा नसायची, कॉमन जीप्स असतात, तर त्यातून ते लोक मग त्या लेडीजलाही थोडं ऑकवर्ड व्हायचं की धक्के खात यायला लागतंय. आणि प्रत्येक गावातून जिथून आमचे एम्प्लॉईज येतात त्यांच्यासाठी बसेस चालू केल्या. स्वतःच्या बसेस चालू केल्या. सो कंपनीच्या बसेस आहेत, आणि त्या बसेसमधून सकाळी गावातनं बायका येतात कामाला, आणि खूप हॅपीली येतात त्या कामाला. आणि त्यांना त्यांच्या घरच्यांनाही वाटतं की नाही, माझी घरातली जी बहीण, मुलगी, बायको जी जातीये कामाला ही सेफली जाते. आणि आम्ही कंपनी थ्रू सोशल वर्क पण करतो, आणि त्यातही मला सांगायला आवडेल की सोशल वर्क आमचं असं असतं
की आम्ही टीमला सगळ्या त्यात इन्व्हॉल्व करतो. त्यांना ही ग्राउंड रियालिटी कळली पाहिजे बरोबर. आणि कसे लोक जगतात हे कळलं पाहिजे. आणि एकदा माणसाला हे कळली ना ग्राउंड रियालिटी, तर मला वाटतं तो ऑनेस्ट राहू शकतो. खरंय खरंय खरंय. आता दादा इकडनं मला अजून एक गोष्ट बघायची की तुमचा फ्लेवर्ड मिल्क पण फेमस आहे. हो, मी तुम्हाला आता फ्लेवर्ड मिल्कचा विभाग सुद्धा दाखवतो. चला चला. चला. तर आता मी माझ्या वन ऑफ द फेवरेट सेक्शन मध्ये आहे. हे कुठलं सेक्शन सांगा? हे फ्लेवर्ड मिल्क आहे फ्लेवर्ड मिल्क. आणि या फ्लेवर्ड मिल्कमध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे फ्लेवर्ड मिल्कचे पॅकिंग केलं जातं. हा. एक म्हणजे ग्लास बॉटल, जी की ही आपली ही ग्लास बॉटल आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पीपी बॉटल्स आहे, अच्छा. पीपी बॉटल्स पण आहे आणि कॅन मध्ये सुद्धा आपण हे फिलिंग करतो. अशा 3 प्रकारमध्ये आपण इथे फिलिंग करतो. एसक्यू म्हणजे याच्यामध्ये एसक्यू आहेत आणि कलर वगैरे खूप वेगवेगळे जास्त प्रमाणाचे आहेत वेगवेगळे. दादा मी बॉटल तर हातात घेतली आहे. ही वॉर्म बॉटल एकदम. ही का अशी वॉर्म आहे? ऍक्च्युली ही वॉर्म आहे याचं कारण असं आहे की कुठलं आमच्याकडे फ्लेवर्ड मिल्क बनताना सुरुवातीला याची प्रोसेसिंग केली जाते. प्रोसेसिंगला हे चिल वॉटर असतं, म्हणजे चिल मिल्क असतं. Okay. चिल मिल्कला ज्यावेळेस फिलिंग केलं जातं त्याची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी याला स्टरलायझेशन केलं जातं. स्टरलायझेशन म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही ऑटोक्लेव्ह म्हटणार तरीही चालू शकतं. Okay. याला स्टरलायझेशन 121 डिग्रीला 15 मिनिट्स ठेवलं जातं. 120 डिग्रीला 121 डिग्रीला 121 डिग्रीला 15 मिनिट ठेवलं जातं. बापरे. त्यामुळे त्याच्यामधले असणारे जे काही जीवाणू वगैरे असतील ते पूर्णतः किल होतात आणि हे अँबिएंट टेम्परेचरला 6 महिने प्रोडक्ट राहू शकतो. याला कसल्याही प्रकारचं म्हणजे बाहेर प्रॉब्लेम फ्रीजच्या बाहेर सामान राहू शकतो. फ्रीजच्या बाहेर अँबिएंट टेम्परेचर मध्ये ठेवू शकतो. बाप रे बाप. आणि मग ह्यांना पण तसंच करतात का? सेम प्रोसेस सर्व यांना सेम असते. पण प्लास्टिक वितळत नाही एवढा गरमीमध्ये? ऍक्च्युली याचं जे काही मटेरियल आहे हे पीपी आहे, पॉलीप्रॉपिलिन. हा. याचं टेम्परेचर हे 130 ते 140-50 डिग्री पर्यंत ते Oh, सस्टेन करणार okay, असतं. तेवढं त्यामुळे त्याला 121 डिग्रीला काही होत प्रॉब्लेम होत नाही. नाहीये. Oh, nice. अशा Very प्रकारे हे आहे. आणि हे जे काय आता हे फ्लेवर मिल्क बनवलं जातं, हा. आपण याला स्टरलायझेशन केल्यानंतर याला सुद्धा एक 5 ते 6 दिवस इन्क्युबेशनला ठेवतो. इन्क्युबेशनला ठेवतो म्हणजे जर असं वाटलं की 5 ते 6 दिवसानंतर याला पप आहे, कॅपिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा स्टरलायझेशनचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर लॅबचं टेस्टिंग करूनच पॅकिंगला घेतलं जातं. ओके. म्हणजे क्वालिटीच्या दृष्टिकोनातून याचं सर्व टेस्टिंग केल्याशिवाय आपण याला पॅकिंगला घेत नाही. मग आता सेमी फिनिश आहे. दिवसाला ऍक्च्युली 4000 लिटर पर्यंत प्रोडक्शन करू शकतो आपण. ही आपली कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये एसकी वाईज जर आपण 2000चे केले असतील तर 16000 ते 18000 बॉटल पर्यंत आपण पॅकिंग करू शकतो. 6 तासामध्येच हे पॅकेज कॅपॅसिटी आहे मशीनची. 3 शिफ्टमध्ये चालवलं तर त्याच्यात 3 पट होऊन जाऊ शकतं. 12000 लिटर पर्यंत आपण पॅकिंग करू शकतो. बापरे. जेव्हा आपण दुधाचे प्रोडक्ट हँडल करतो आहोत आणि आत्ताचा जो काळ आहे याच्यामध्ये आपल्याला कळतं की किती पनीरचा भेसळ चालली किंवा दुधामध्ये भेसळ चालली आणि या सगळ्या गोष्टी आता दरवेळी न्यूजपेपरमध्ये येत आहेत. अशा वेळी तुमच्यासारख्या ब्रँडला काय कॉशियस घ्यावं लागतं? काय तुम्हाला त्याचं खबरदारी घ्यावी लागते? काय माहिती, दुधामध्ये काम करत असताना आजच नाही, पूर्वीपासून ज्या काही सावधानता बाळगायला पाहिजे त्या बाळगायलाच पाहिजे. हा. जर तुम्हाला एखादा ब्रँड करायचा असेल हा. तर तुम्हाला ह्या सावधानता बाळगून तुमचं प्युअर प्रॉडक्ट मार्केटला दिल्याशिवाय तुम्हाला ब्रँड होत नाही, तुम्हाला यश मिळत नाही. ही वस्तुस्थिती. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं की FDH डिपार्टमेंटला आयुक्त म्हणून माननीय मुंडे साहेब आले. हो. मुंडे साहेबांनी अतिशय छानपैकी काम सुरू केलं. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी कोण खेळत असेल त्याचं चालणार नाही, एवढंच त्यांनी म्हणाले. मुंडे साहेब तसं जर बघितलं तर एक छान विचार आहे, सुंदर विचार आहे. आणि व्यावसायिकांसाठी तो एक संस्कार आहे खरं त्यांच्या गोष्टीमधला. सर्वसाधारण जर बघितलं तर 90-95% माझे आकडे बरोबर असतील. 2 कोटी लिटर आपल्याकडे पर डे दूध होतं आणि याच्यामधून आमची जी नीड आहे रोज मार्केटमध्ये ते 90 लाख लिटरची आहे. बापरे. ह्या चर्चा वगैरे झाल्यामुळं थोडा कन्झम्पशनला परिणाम झालेला आहे. दरडोई जो वापर होता तो अलीकडच्या काळात थोडा कमी होत गेला आहे. मी तुम्हाला ह्या भेसळीच्या विषयावर सांगतो की हा नाहक विनाकारण फक्त लोकांनी याची भीती पण बाळगली नाही पाहिजे असं नाही आहे याच्यासाठी. ओके. तर मग आपल्याकडे 2 कोटी लिटर जे दूध आहे ते आपल्या सगळ्या वापरासाठी आपल्याला 90 लाख लिटर दूध लागतं. उरलेलं 1 कोटी 10 लाख लिटर दूध आहे किंवा 1 कोटी लिटर दूध आहे ते पावडर प्लांटला जातं. ओके. 1 कोटी जातं. पण पावडर प्लांट अलीकडच्या काळात जे वाढलेले आहेत यांची दररोजची क्षमता जर आज बघितलं तर 3 ते 4 कोटी लिटर रोज दूध असेल तरी कमी पडेल एवढी त्यांची क्षमता आहे.
आणि मग त्याच्यामुळं दुधाचं शॉर्टेज असल्यामुळं दूध खरेदीमध्ये स्पर्धा निर्माण झाली. बरोबर. आणि दूध खरेदीमध्ये जशी स्पर्धा निर्माण झाली तशी त्याच्याबरोबर काही अपप्रवृत्ती वाढल्या. आणि त्या अपप्रवृत्ती म्हणजे आजच्या जे आपण तुम्ही जे बोलताय ते भेसळ आहे. भेसळ. ॲक्च्युली रोजच्या बनवणाऱ्या प्रॉडक्टमध्ये त्याच्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये बाहेरच्या राज्यातले ब्रँड आपल्याकडे येऊन आमचं 50% मार्केट त्यांनी खाल्लं. म्हणजे 90 लाख लिटरमध्ये आज 40 लाख लिटर त्यांचंच दूध आमच्याकडे येतं. अरे बाप. त्याच्यामध्ये पण आमच्याकडे आणखीन परत असा एक इंटरनल अडचणीचा मुद्दा होऊन बसला महाराष्ट्रातल्या दुधाच्या भेसळीच्या भीतीमुळं. ॲक्च्युली प्रॉडक्टमध्ये तुमच्या वापरामध्ये जाणारं पाऊच असेल तुमच्या याच्यामध्ये भेसळ जात नाही. क्वचित एखाद दुसरा प्रकार असेल, कारण का आम्ही हे सगळे लोक माउथ टेस्टिंग करतो. मोठ्या कंपन्यांनी मशीनने टेस्टिंग असतं तिथं त्याची टेस्ट समजत नाही. बरोबर. जी चव आहे ती दुधाची पॅरामीटर तिथं पाहिले जातात. आमच्याकडे दुधाची चव पाहून माउथ टेस्टिंग पाहून मगच पाऊचला ते घेतलं जातं. बघितलं लॅब आहे आपल्याकडे. छोट्या छोट्या टेस्टिंग बाबत आम्हाला अलर्ट राहावं लागतं. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाळल्या काळजीपूर्वक, सगळ्या टेस्टिंग आणि हे केल्या, तर तुम्ही जे रोज पदार्थ वापरता त्याच्यामध्ये भेसळ आहे अशा पद्धतीने घाबरण्याचं काही कारण नाही. आता मुंडे साहेबांनी जे होते तेच कायद्याचे इम्प्लिमेशन फक्त कडक पद्धतीने केलंय आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे. पुढच्या काळामध्ये तुम्हाला ही भीतीसुद्धा एक काही थोड्याच दिवसामध्ये ही भीतीसुद्धा राहणार नाही. आणि याचं पहिलं पाऊल जर बघितलं असेल तर ॲनालॉग चीज हा पदार्थ तुम्ही जे पनीर म्हणून खात होता त्याच्यावर आता बंदी आलेली आहे. अरे वा. आजच मला वाटतं ते मी TV ला बातमी आत्ता वाचली की ॲनालॉग चीजला बंदी आहे. म्हणजे तुमची ज्याच्यामध्ये फसवणूक होईल. तुम्हाला ॲनालॉग चीज हा एक खाण्याचाच पदार्थ आहे, पण पनीर म्हणून विकला जाऊन तुमची जी फसवणूक होती की तो 150 रुपयाचा प्रॉडक्ट घेऊन आज 400 रुपयाच्या पनीरच्या बरोबरीने विकला जात असेल तर तुमची ती फसवणूक आहे. बरोबर. आता इथून पुढे हॉटेलमध्ये नियम झालाय की तुम्ही जर ॲनालॉग चीज देत असाल तर पनीर म्हणून त्याची भाजी तुम्हाला लिहिता येणार नाही. ॲनालॉग चीजची भाजी असंच लिहावं लागेल. आणि तो 1 मेला नियम इम्प्लिमेशन झाला. आम्ही सगळ्या लोकांना हे सांगतोय की भेसळ हा एक आत्मघातकी बॉम्ब आहे. बरोबर. तो तुम्हाला असं वाटून देऊ नका की फक्त समोरच्यालाच नष्ट करणार आहे. तो तुमच्या कमरेला बांधलेला आहे. समोरच्याला तुम्ही करताल त्यावेळेस तुम्ही पण जाणार आहे त्याच्यातून. आणि याच्यातून आपल्याला कन्सेप्ट, आपण चांगला धंदा करून पैसा मिळत नाही का आपल्याला? छान चांगला धंदा करू ना आपण. हा विचारच लोकांच्या मनावर आता आम्हाला बिंबवणं सगळ्यात गरजेचं आहे की भेसळ, अयोग्य मार्ग अवलंबून मिळालेला पैसा हा तुम्हाला आयुष्यात जगायला कधीही आनंद देत नाही. कष्टाचा प्रामाणिकपणाने पैसा केला पाहिजे, कमवला पाहिजे. आणि व्यवसाय करत असताल सरळ मार्गी तर असा सुद्धा चांगला पैसा तुम्हाला मिळतो. हे आम्ही आज जे 25 वर्ष काम करून आज आम्हाला ब्रँडचं जे काही रिअलायझेशन मिळते ते त्याचंच काम आहे. सरळ मार्गी काम करा, तुम्हाला नक्की यश मिळणार. काहीही अडचण याच्यामध्ये नाही. सुंदर दादा. मग हे विचारच एवढे इम्पॉर्टंट आहेत ना, कारण आपला शो भरपूर यंग जनरेशन ज्यांना बिझनेस करायचं ते पण बघतायत, त्यांच्यासाठी खूपच हे मार्गदर्शक आहे. मला वाटतं की प्रामाणिकपणे करा जे पण करायचं ते. तुम्हाला कधी टेन्शन येणार नाही की तुम्ही काय करताय. ऍक्च्युली याचं लॅब टेस्ट झाल्याच्या नंतर याला पॅकिंग घेतलं जातं. म्हणजे पॅकिंग करायचं म्हणजे याला लेबलिंग केलं जातं आणि त्याला बॉक्समध्ये पॅक केलं जातं. हे मशीन ऍक्च्युली 100 बॉटल पर मिनिटच्या कॅपॅसिटीचं मशीन आहे. त्याच्यामध्ये एक रोल असतो, तो रोल ऑटोमॅटिकली कटिंग करून बॉटल त्याच्यावर बरोबर सेम त्या टाईप मध्ये त्याला इन्सर्ट केलं जाते ती फिल्म आणि लेबलिंग होतं. त्याला श्रिंक केलं जातं नंतर हिटर. या सगळ्या गोष्टी बघायला एवढ्या मेस्परायझिंग वाटतात ना की असं मेडिटेशन वाटतं की चालली बॉटल, त्याला शर्ट घातला आता पुढे आते बॉटल शर्ट घातला, एकदम पीसफुल आहे सगळं बघणं. त्यांनी लॅबमध्ये सेन्सरी टेस्टिंग केली, पण आमची OMC टेस्टिंग बाकी आहे. आणि त्यासाठी आम्ही आणलेला आहे आमचा मेन टेस्टिंग वाला माणूस, टेस्टिंग बेबी. मी पण का आलोय टेस्ट करायला. माझं आवडतं दूध आहे पिस्ता मिल्क. आणि माझं आवडतं दूध आहे कॉफी. आणि हे डायरेक्ट तुला दिसतं लेबल नाही आहे, म्हणजे डायरेक्ट आलाय आतमधनं माल, फॅक्टरी आउटलेट. खरंच चांगलं आहे. खूप चांगलं आहे खूप. म्हणजे आता हे आम्ही गरम घेऊन आलोय. गरम गरम पितो आम्ही, गरम गरम. थंड अजून केलं चिल्ड, मस्त लागेल. जबरदस्त. हे कॉफी पण छान आहे, खूप छान आहे. थिकनेस खूप चांगला आहे दुधाचा. थिकनेस खूप चांगला चांगला दूध आहे. आणि पिस्ताचा इसेन्स थोडासा आहे फक्त, पण दुधाचा इसेन्स चांगला आहे त्यात. म्हणजे आपण काहीतरी क्वालिटी पितोय. यात पण सेम कॉफीचा फ्लेवर आहे, तर थोडासा पण चांगला कॉफीचा फ्लेवर आहे. म्हणजे जे बाकीचे पॅक आपल्याला मिळतात त्याच्या नक्कीच चांगला कॉफीचा फ्लेवर आहे. स्ट्रॉंग कॉफी नाही आहे, चांगली चॉकलेट कॉफी चांगलं आहे. हे आमच्याकडनं ह्याला OMC काय म्हणतात ते रेटिंग मिळत आहे.
अप्रुव्हल होते ओएमसी टेस्टिंग याला मिळालेलं आहे, अप्रूव्ह. अप्रूव्ह. तर आता आम्ही मस्त फॅक्टरीच्या बाहेर आलेलो आहोत. छान एकदम हवा सुटलेली आहे, वातावरण मस्त झालेलं आहे. आणि माझ्याबरोबर कोण आहे माहिती आहे का सर? प्लीज सांगा ना. माझं नाव राम कुतवळ, मी ह्या कंपनीचा को फाउंडर आहे. दादा, मी आज दिवसभर तुमची मस्त फॅक्टरी फिरतोय. मी बटर मिल्क पाहिलोय, अमेझिंग. तुमच्या लॅब टेस्टिंग बघितले, तुमच्या स्टाफना भेटलो आणि 350+ लोक तुम्ही मॅनेज करताय ते पण मी बघितलं. सगळं सुपर्ब आहे. तुमची 25 इयर्सची जर्नी बघितली मी. पण आता याच्या पुढे काय हे मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 2-3 राज्यापुरते लिमिटेड असलेला आमचा विस्तार आता पुढील काही दिवसामध्ये किंबहुना पुढील काही वर्षामध्ये आम्ही भारतभर करायचा प्रयत्न करतोय. नुकतीच आम्ही आमची ब्रँड की म्हणजे आमचं घोषवाक्य बदललंय. आम्ही असं म्हणतोय, ऊर्जा इंडिया का गुडनेस बूस्टर. अरे वा. तर जिथे जिथे एन्जॉयमेंट आहे, जिथं जिथं 4 लोक एकत्र येतात, जिथं मित्रमंडळी एन्जॉय करतात, जिथं नातेवाईक एकत्र येतात आणि एन्जॉय करतात, अशा वेळेस आमची प्रोडक्ट तिथे कंपनी देतात. म्हणून लोकांच्या सुखामध्ये आम्ही असतो, एन्जॉयमेंटमध्ये असतो. आम्ही एक प्रकारची आपुलकी, जिव्हाळा किंवा चांगुलपणा निर्माण करतो. म्हणून आम्ही म्हणतो आम्ही इंडिया का गुडनेस बूस्टर आहोत. आम्ही पुढील 5 वर्षामध्ये ऊर्जा या ब्रँडला एक नॅशनल ब्रँड बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अरे, आणि दादा मला वाटतं ते होणारच आहे. थँक्यू. कारण नॅशनल होण्यासाठी जे राज्यातली लोक आहेत ते तर आम्ही खूपच खुश आहोत. म्हणजे तुम्ही ज्या लेवलला ताक ही जी गोष्ट एवढ्या कमर्शियल लेवलला घेऊन गेलात आणि आज प्रत्येकाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला बॉटलमध्ये ताक मिळते आणि ते पण फ्रेश ताक मिळतं. त्यात तुमचं खूप मोठं कौतुक आहे. थँक्यू. आणि मला दादा विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही तर आता फॅक्टरीमध्ये तर तुम्ही तुमचे लोक घडवतच आहात, पण फॅक्टरीच्या बाहेर पण तुम्ही लोक घडवताय, ते काय आहे? तर युरोप, अमेरिकेमध्ये प्रचलित असलेले मॉल्स, म्हणजे ज्याला मॉडर्न रिटेल फॉर्मॅट आम्ही असं म्हणतो, मॉल आणि सुपर मार्केट्स, हे साधारण 2002 ते 2010मध्ये भारतामध्ये त्यांचा विस्तार झाला. आणि हा विस्तार होत असताना वाण्याच्या दुकानात काउंटरवर जाऊन मागायची जे प्रोडक्ट होते ते आता त्या काउंटरवर उभे राहू लागले. त्यामुळे टोटल कॉन्सेप्ट, सगळं कल्चर, बाईंग पॅटर्न, कस्टमर बिहेवियर हे सगळं बदललं आणि त्याप्रमाणे आम्हाला पण वेगाने बदलायला लागत होतं. आणि हे सगळे आमच्या व्यवसायात घडत असलेले बदल बघून आम्ही असं ठरवलं की या बदलांना सामोरं जाण्यासाठी स्वतःचं पण काहीतरी मॉडेल असलं पाहिजे. आणि त्यामुळे माय ऊर्जा ईट ड्रिंक शॉप नावाच्या रिटेल आउटलेट चेनची आमची निर्मिती झाली. रॉ मटेरियलपासून ते ग्राहकापर्यंत सगळ्यांच्या दृष्टीने विन विन असलेलं हे मॉडेल आहे. अशा प्रकारची 75 रिटेल आउटलेट आमची आहेत. 75 फॅमिलीज सक्सेसफुली आमच्याबरोबर व्यवसाय करतात. आणि हे आउटलेट फ्रँचायझी चालवताना जो ओनर असतो तो एकटा ओनर नाही तर त्याचा परिवार तिथे तो काम करत असतो. उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा त्या सगळ्या माणसाचं त्याचं ट्रेनिंग घेणं, म्हणजे त्याला व्यवसाय कसा करायचा, त्याला बँकिंग कसं सांभाळायचं, त्याला GSTचे टॅक्सेशन कसं सांभाळायचं, प्रॉफिट दर महिन्याचा त्यांनी कसा कॅल्क्युलेट करायचा, आपल्या खिशात किती पैसे पडलेत, मायन्यूट गोष्टी व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं. मायन्यूट गोष्टी शिकवल्याशिवाय सक्सेसफुली व्यवसाय करता येणार नाही. त्याच्यामुळे त्याचं यश आणि आमचं यश हे सेमच आहे. आम्ही एकाच बोटीत आहोत दोघे. दादा, मला आता पटकन आपली जे स्टोर आहे ते स्टोर दाखवता का? नक्की कसं आपलं बघूया. काम या. करतं? एंट्री कस्टमरने आत केल्यानंतर हां, हे फ्रीजर्स असतात ओके. ज्यामध्ये फ्रेश प्रोडक्ट ठेवलेले आहेत. आपले सगळे डेअरीचे ताक, लस्सी, दही ऑलरेडी जे स्टार प्रोडक्ट आहेत ते आहेत. 5 किंवा 0 डिग्रीला याला टेम्परेचर सेट केलेली असतात. अच्छा. प्रत्येक प्रोडक्टवर ह्या टेम्परेचरला हे प्रोडक्ट ठेवावं असं लिहिलेलं असतं. दुर्दैवाने ते तेवढं मेंटेन केलं जात नाही कुठं. बरोबर. आमच्याकडे मात्र प्रत्येक प्रोडक्टचं जे कीपिंग मेथड आहे हां, ती एक्झॅक्टली शास्त्रशुद्धपणे मेंटेन केलेली जाते. सो ह्या पद्धतीने सगळे रॅक्स आहेत. -18चे जे फ्रीजर्स याच्यामध्ये आईस्क्रीम आपल्याला इथं दिसत आहे. या काउंटरवर आईस्क्रीमचे प्रकार ठेवलेले आहेत. ओके. तर हे आईस्क्रीमचे 2 फ्रीजर्स आहेत. अच्छा. याची मोठी रेंज आपल्याकडे आहे. काही फ्रीजर्स, काही डीप फ्रीजर्स आणि रॅक्स अशी रचना असलेलं हे आउटलेट असतं. ओके. इतर ठिकाणी देताना याची साईज कमी जादा असू शकते, बरोबर. पण साधारणपणे लुक आणि फील सगळीकडे असा असतो. मी नैतिकता बाळगूनच माझा जो धंदा करतो त्यात मला पैसा कमवायचा आहे नक्की, पण मी सरळ मार्गी राहूनच काम करेल. ही तुमची इच्छा असेल तर हाच तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपमधल्या लोकांना संस्कार देऊ शकता. आणि या संस्कारामध्ये चालणारी माणसं, त्यांच्या हातून निर्माण होणाऱ्या सर्व गोष्टी कोणाच्याही आयुष्याला बाधा आणत नाहीत. हा आमचा अनुभव आहे. काय सुंदर. थँक्यू सो मच दादा. तुम्ही जे बोललात ना ते लिटरली असे गोल्डन वर्ड्स आहेत जे लक्षात राहणार आमच्या कायमचे. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. धन्यवाद.
थँक्यू राम दादा, तुम्ही आम्हाला एवढं छान Thank you. सगळं एक्सप्लेन केलं आणि तुम्ही आम्हाला तुमची फॅक्टरी पहिली दाखवलीत. कारण युजली लोक घाबरतात की बाबा आमचं फॅक्टरी दाखवू नका, बाहेरच्या बाहेर करा, पण तुम्ही आम्हाला फॅक्टरी दाखवली. आणि एक गोष्ट जाणवते जेन्युइनली, ती म्हणजे त्या सगळ्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची जी काही म्हणतात ना मॉरल्स जे आहेत, तुमचे खूपच स्ट्रॉंग मॉरल्स आहेत आणि त्या मॉरल्सच्या जोरावरती आता तुम्ही 25 वर्ष जे अचीव्ह केलं ते दिसतंय मला. तर तुमचं खरंच कौतुक दादा. थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या जर्नीच्या म्हणजे आता हे 25 झालेत, अजून भरपूर होणार मला माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला ही फॅक्टरी व्हिजिट आणि आपण आज काय जे बघितलंय भाई, हे ह्याच्याहून अभिमानास्पद गोष्ट असू शकत नाही की महाराष्ट्रातल्या आपल्या अशा एका ग्रामीण भागातली एक फॅक्टरी आज भारतातलं नंबर 1 ताक प्रोड्यूस करतंय बॉटलमधलं. हे कोण नाही केलं, हे ह्यांनी करून दाखवलंय आणि याच्याबद्दल खरंच मला अभिमान आहे. आणि तुम्हाला जरी फॅक्टरी व्हिजिट बघायला आवडत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला अशा अजून कुठल्या फॅक्टरीज बघायला आवडतील, तुमचा आवडता कुठला ब्रँड आहे ते पण सांगा. आणि ऊर्जाचं तुमचं आवडतं प्रॉडक्ट कुठलं आहे ते कमेंट करून सांगा. चला बाय बाय. थँक्यू.